जय महाराष्ट्र मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज झोपच झाली नाही. फराळ करायचं लय जीवावर येतो, पण काय करता आता, करावंच लागेल. उपास ठेवणं गरजेचं आहे. देवासाठी ठेवावं लागत आणि आपल्या स्वतःसाठी ठेवावं लागत. कालनं तोंड बिन पुसून घेतलं, जेवायला बसलो, थोडं जेवण केलं, केळं खाऊन घेतले, 3-4 गल्लास पाणी पिऊन घेतलं. काय दिवसभर निरंकार उपास राहतो, पाणी नाही काही सगळं झालं. झोप झाली. दुपारी उठलो, म्हटलं चला आता मार्केटमध्ये बघू काय काय नाही. दार बीर उघडला, बाहेर आलो, मस्त चप्पल घालून घेतली. म्हटलं कसं बाहेर जायचं आपल्याला, मित्राला गाडीत पेट्रोल टाकायचं आणि माझी स्कूटी पण घेऊन यायची. भावाकडे स्कूटी नाही माझी, iQube ती घेऊन यायची. त्याच्यामुळे बाहेर आलो, पेट्रोल पंपावर मित्राला 100 रुपये पेट्रोल टाकून दिलं. म्हटलं जाय आता आईश कर, जरा फुकटमध्ये पेट्रोल 100चं घेऊन टाक. म्हटलं काय भेटणार तुला, मस्त पेट्रोल टाकून दिलं. म्हटलं चला आता जायचं आपल्याला भावाच्याकडे, तिकडून गाडी आणायची आपली स्कूटी. हे बघा इकडे आमचं नवीन घर बन राहिलं बरं का, कुरेशी पार्क मध्ये. 3 मजली बिल्डिंग आपलीच बरं का. आणि इकडं आलो तर राप्पा, गाडी तर घरी नाहीच आहे आणि भाऊ पण नाही. बाप काय डोक्याला ताण झाला. म्हटलं चला आता वापस, काय फराळच टाइम झाला, म्हणजे आता संध्याकाळ झाली ना, उपास सोडायचा टाइम झाला. बघू म्हटलं उपासामध्ये काय काय घरी. अरे बाप, गुलगुले, तरबूज, खरबूज, मटन बिर्याणी, वा वा वा, पकोडे, बाप रे, आणि खीर, अरे बा, पेंड खजूर, अरे बा, पुरी, चायला लयच राडा आहे बघ कायमला. आणि हे काय, अरे बाप, चना फ्राय. बायकोनं तर फार मन खुश करून दिलं, जायला डोक्याला स्थान राहिले नाही. अरे पप्पड पण आहे का, वा वा वा. आता टेन्शन घ्यायचं नाही, बेस्ट पैकी पोट भरून जेवायचं आणि आईश करायची, ज्यादा ताण नाही घ्यायचं. मस्त फराळ बिराळ झाला, आता नामाजीला चालू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय.